नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉमर्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघत होतो संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. तर आज याच्या पुढील भाग म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व आपण बघणार आहोत. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व याच्या अगोदर जर पाठ आपण बघितला नसेल, म्हणजे ह्या व्हिडिओच्या अगोदरचा जर पाठ आपण बघितला नसेल तो आय बटनमध्ये, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आणि चॅनलवर जाऊन सुद्धा आपण तो बघू शकतात. पण आज आपण समजून घेणार आहोत संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व. तर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व समजायचे आहे आपल्याला. म्हणजे संस्थात्मक जी वित्त व्यवस्था आहेत, जे की आपण मागील व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल जाणलं होतं, आज त्याचं महत्त्व जाणून घेण्याचं. महत्त्व काय आहेत, नेमकं का आपण याचा अभ्यास करतो आहोत, काय नेमकं का महत्त्व आहे ते काम व्यवसायामध्ये याचं, हे समजून आपण आज ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्यावसायिक संस्थेच्या कार्यात्मक व्यवस्थापनेत उत्पादन, वित्त, विपणन तसेच कर्मचाऱ्यांच्या कृती, जे काही व्यावसायिक संस्थेच्या कार्यात्मक म्हणजे काय व्यवस्थापनेत, म्हणजे काही जे संस्थात्मक वित्त व्यवस्था असते, व्यावसायिक संस्थेच्या कार्यात्मक व्यवस्थापनेत उत्पादन, वित्त, विपणन तसेच कर्मचाऱ्यांच्या कृती या सर्वांना खूप महत्त्व दिले आहे. या सर्वांना खूप महत्त्व आहेत. पण या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे ते वित्तीय कामकाजाला. कारण की पैसा सर्वात महत्त्वाचा आहे कोणत्याही व्यवसायासाठी, कोणत्याही कंपनीसाठी, कशाहीसाठी जर बघितलं तर पैसा हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्याकरता जे वित्तीय कामकाजाला सर्वात जास्त महत्त्व हे दिलेलं आहे. आणि आता आपण या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनेचे महत्त्व जाणून घेऊया की नेमकं आपण काय असतं महत्त्व, का आपण नेमकं संस्थात्मक वित्त व्यवस्था समजून घेत आहोत, का कारण आहेत हे आपण आता समजून घेऊ. सर्वात पहिलं म्हणजे निर्णय प्रक्रियेत मदत करते. काय महत्त्व आहे, सर्वात पहिले निर्णय प्रक्रियेत मदत करते. ते कसे, तर व्यावसायिक संस्थेचे बहुतेक सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. बघा, तर व्यावसायिक संस्थेचे म्हणजे जे व्यावसायिक संस्था असेल त्याच्यामध्ये बहुतेक सर्व निर्णय म्हणजे जास्तीत जास्त जर निर्णय असेल तर ते कशांवर अवलंबून असतात, तर निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात, पैशाच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात की ती करायची की नाही करायची. तर हे बघितलं जातं की आपल्याकडं तेवढं फंड अवेलेबल आहे का, आपल्याकडं तेवढं काय ना निधी उपलब्ध आहे का, हे बघितलं जातं. तर व्यवसायातील कोणतेही कार्य निधीशिवाय स्वतंत्रपणे पार पाडता येत नाही. बघा, तर व्यवसायातील म्हणजे काय, बिझनेसमधील कोणतेही कार्य, व्यापारामध्ये व्यवसायामधील कोणतेही कार्य जर आपण बघितलं निधीशिवाय पार पाडू शकत नाही. व्यवसायामधील प्रत्येक निर्णय त्यांच्या नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवून घेणे आवश्यक असते. त्याचा नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवून घेणे आवश्यक असते. कोणताही निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण नफाचा विचार हा करावा लागतो किंवा करून घेणं ते आवश्यक असतं. समोर निरनिराळे पर्याय उपलब्ध असतात. त्यांना जो कमाल नफा मिळवून देईल अशा पर्यायाचा व्यवस्थापन स्वीकार करते. बघा, तर बहुतेक जर आपल्यापुढं जर निर्णय असेल किंवा बहुतेक ऑप्शन जर असेल, पण ज्या निर्णयापासून किंवा पर्यायापासून आपण जर बघितलं तर तो आपण पर्याय निवडतो की ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळेल. का कारण की बघा, प्रत्येक व्यवस्थापनामध्ये पैसा हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये पैसा हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं पैशाला किंवा नफ्याला सर्वात प्रथम मानूनही आपण तो निर्णय घेत असतो. जो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहारकार्य असेल त्याच प्रकल्पाला व्यावसायिक संस्था हिरवा कंदील दाखविते. म्हणजे काय, की जो प्रकल्प, जो प्रोजेक्ट काय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल त्याच प्रकल्पाला काय व्यावसायिक संस्था हिरवा कंदील दाखवते. म्हणजेच तो जो काही प्रकल्प असेल, तो जो काही प्रोजेक्ट असेल त्यालाच जी कंपनी असेल ती पुढं नेते किंवा त्याला स्वीकारते. अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्था निर्णय प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावते. म्हणजे आपल्याला याच्यातून काय शिकायला भेटलं की
जी काही निर्णय प्रक्रियेत मदत करते. जे काही बघा, जर आपण जर एक व्यवस्थापन असेल, संस्थात्मक वित्तीय व्यवस्था, तर ते आपल्याला नेमकं सांगेन की ठीक आहे बुवा, आपल्याकडे एवढं पैसे आहे, म्हणजे वित्ताचं एक व्यवस्थापन होईल आणि त्याच्यामुळं जे काही निर्णय जे होतील त्याच्यामध्ये आपल्याला मदत होईल. ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे काही महत्त्व आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं, ते म्हणजे आहे निर्णय प्रक्रियेत मदत करते. दुसरं म्हणजे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. बघा, प्रत्येक प्रोजेक्टसाठी भांडवलाची आवश्यकता असते. जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकते, म्हणजे एखादा नवीन प्रोजेक्ट त्यावेळेस त्याला करत असतो, त्यावेळेस तो ते विचार करतो की आपल्याला असं नवीन प्रोजेक्ट करायचं, त्याच्यामध्ये पाऊल टाकतो, तेव्हा तिला भांडवल उभारणी आवश्यक असते. म्हणजे भांडवल म्हणजे कॅपिटल त्याला हा आवश्यक असतो. त्याची गरज असते कॅपिटल असण्याची किंवा भांडवल असण्याची. तर भांडवल उभारण्यासाठी व्यावसायिक संस्था समभाग म्हणजे सारखे भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे यांची विक्री करते किंवा बँकेची कर्ज घेते. असणारे इक्विटीज विकतात. जे काही संस्था असेल, कंपनी असेल, त्या स्वतःच्या इक्विटीज विकतात किंवा ज्याही पद्धतीने जे काही भांडवल त्या कंपनीमध्ये घेता येईल ते विकून जे आपण म्हणजे ते मग कर्ज रोखे असेल किंवा बंधपत्रे असेल यांची विक्री करते. किंवा बँकेतून आपण कर्ज घेतो किंवा इतरही सोर्समधून कर्ज घेतो, तर याला आपण काय म्हणजे एक वित्ताचं व्यवस्थापन इथं झालं, म्हणून आपण हे खूप महत्त्वाचे आहेत. दुसरा हा एक खूप महत्त्व आहे की प्रकल्पांसाठी भांडवल उभारणी करण्यासाठी आपल्याला मदत होते वित्तीय व्यवस्थापन संस्थेची. संशोधन व विकास कार्यात मदत करते. बघा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये खूप जास्त मदत होते याची. म्हणून तिसरं महत्त्व आहे संशोधन व विकास कार्यात मदत करते. व्यावसायिक प्रकल्पांसाठी संशोधन, विकास व तपशिलावर शोधकार्य हाती घ्यावे लागते. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्याची तांत्रिक बाजू स्वीकारपणे समजून घेणे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्याची तांत्रिक बाजू सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक असते. या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. बघा, तर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्याचा इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तांत्रिक बाजू, टेक्निकल बाजू, टेक्निकल साईट आहे त्याच्या, ते सविस्तरपणे डिटेलमध्ये आपल्याला जे काही आहे समजून घेणे आवश्यक असते. त्याला एक्सप्लोअर करणं गरजेचं असतं. या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो आणि करत असताना बराच आपल्याला कालावधी लागतो. त्यासाठी संशोधनाच्या या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागतो आणि हे जे काही असेल त्याच्या वेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला काय करावं लागतो, आता वेळ लागते, तर त्यावेळेस आपल्याला त्यासाठी निधी, पैसा हा म्हणजे द्यावा लागतो किंवा उपलब्ध करून हा द्यावा लागत असतो. यासाठी अविरत अशा आर्थिक आधाराची काय असते, आवश्यकता असते. जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून किंवा नवीन वस्तूचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित करावे लागते. जुन्या जी काही उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून किंवा नवीन वस्तूंचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित करावे लागते. त्याची मार्केटिंग करावी लागते, म्हणजेच काय, त्याला आकर्षित करावे लागते, अट्रॅक्शन वाढवावं लागतं ग्राहकांना. अशा कामांसाठी कंपनीला बाजार संरक्षण करण्याकरिता तसेच बाजारांचे विश्लेषण करण्याकरिता व्यक्ती नेमावे लागतात. अशा कारणांसाठी आर्थिक उधारीची गरज भासते. तर आपल्याला कळलं असेल की संशोधन व विकास कार्यात मदत करते. बघा, जी काही व्यावसायिक संस्था असते, वित्त व्यवस्थापन संस्था जी काही असते, संस्थात्मक वित्त व्यवस्थापन जे असतं त्याची काय महत्त्व आहे की ते आपल्याला याच्यामध्ये पण मदत करतं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन, विकास व संशोधन कार्यामध्ये सुद्धा ते आपली मदत करतं. चौथं म्हणजे व्यावसायिक सुरळीत चालण्यास मदत करते. बघा, व्यवसाय सुरळीत चालण्यास ते काय करतं, आपलं मदत करत असते. कसं, तर निधीचा ओघ सुरळीत असेल तर कर्मचाऱ्यांचे पगार,
बघा, निधीचा ओघ सुरळीत असेल तरच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता येतात. म्हणजे काही जर योग्य असेल, जे काही निधीचे ओघ म्हणजे काही जर निधी योग्य असेल किंवा आपली योग्य म्हणजे काय, ओघ म्हणजे काय की आपल्याला जितकी हवी आहेत किंवा ज्या पद्धतीची जितकी निधीची आपल्याला आवश्यकता असेल ती असेल, सुरळीत असेल म्हणजे त्याची येणे जाणे सुरळीत असेल तरच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता येतात. कर्जाऊ रकमेची परतफेड वेळेत करता येते. कच्च्या मालाची जेव्हा गरज भासते तेव्हा विकत घेता येते. म्हणजे काय, आपल्याला कच्च्या मालाची ही आवश्यकता आपल्या बिझनेसमध्ये पडत असते. मग ते आपल्याला कर्जही परतफेड करायचं असतं आणि आपल्या आपले जे काही कर्मचारी असेल तर कर्मचाऱ्यांना पगारही वेळेत द्यावा लागतो आणि या करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता असते. उत्पादित वस्तूंचे विक्री संवर्धन तसेच नवीन वस्तूंचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी त्याची मदत होते. म्हणजेच काय, आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला निधीची गरज पडते. आणि आता 5वं जर आपण बघितलं ते म्हणजे विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधते. बघा, तर विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधते. मगर संस्थात्मक वित्त व्यवस्था संस्थेमधील सर्व कार्यांवर नियंत्रण तसेच समन्वय ठेवतात, महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. वित्त विभाग पुरेशा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाहीत. संस्थात्मक वित्त व्यवस्था जी काही असेल ती संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण तसेच समन्वय ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. वित्त विभाग पुरेशा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही असा विचार करणे सुद्धा कठीण आहे. कारण जर वित्त विभागाने कच्चा मालाचा खरेदीसाठी आवश्यक निधीचा पुरवठा न केल्यास आणि दैनंदिन व्यवहारात सुरळीत चालण्यास लागणाऱ्या आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास उत्पादन विभागाचे काम चालविणे खूप कठीण होईल. यामुळेच उत्पादन क्षमतेला जड पोहोचेल व यांचे पर्यावसन विक्री कंपनीचे उत्पन्न गुंतवणुकीचा दर या सगळ्यांवर त्याचा परिणाम होईल. म्हणूनच प्रत्येक विभागाची कार्यक्षमता प्रभावी आर्थिक व्यवस्थापनावर अवलंबून असते. तर आपल्याला समजलं असेल की जे काही असं वित्ताचं काय महत्त्व आहे. जे आपण ज्याही वेळेस व्यावसायिक कार्यांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला वित्तांची आवश्यकता पडते आणि वित्तांची आवश्यकता जे काही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जी मॅनेजमेंट करावं लागतं आणि त्यासाठी ही संस्था जी काही याचं एक महत्त्व आहे ते आहेत. आणि 6वं म्हणजे विविधीकरणाला प्रोत्साहन देणे. विस्तारीकरण म्हणजे काय की मोठं करणं, डेव्हलप करणं, विस्तारीकरण व विविधीकरणासाठी विविधीकरणासाठी किंवा तर आपण म्हणतो अलग किंवा विविध साठी आधुनिक यंत्रसामग्रीची व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. बघा, तर आपण ज्या वेळेस डेव्हलपमेंट म्हणतो तर डेव्हलपमेंट किंवा विस्तारासाठी किंवा प्रस्तारासाठी आपल्याला त्याची आवश्यकता असते. संस्थात्मक वित्त व्यवस्था आधुनिक यंत्रसामग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध करते. म्हणूनच कंपनीच्या विस्तार करण्यासाठी तसेच विविधीकरणासाठी वित्त अनिवार्य आहेत. आणि जे काही विस्तारासाठी किंवा विविधीकरणासाठी जे काही आहेत कशाची आवश्यकता आहे तर निधीची आवश्यकता आहे, वित्ताची आवश्यकता आहे. 7वं महत्त्व म्हणजे व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. अचानक विक्रीत झालेली घट, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा, संपामुळे झालेला तोटा अशा प्रकारच्या अनेक जोखीमा कंपनीला हाताळाव्या लागतात. अशा व्यावसायिक
जोखीम हाताळण्यासाठी कंपनीला आर्थिक व्यवस्थापनाची गरज असते. जे काही बघा, बहुतेक वेळेस नैसर्गिक काही संकट येतात, त्याच्यानंतर नैसर्गिक संकट असेल किंवा मग काही लॉस होतो, अचानक विक्री घटते, काही आपल्यामध्ये कोणत्याही कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात किंवा कोणत्याही जे काही नैसर्गिक असेल किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे आपल्याला काही जोखिमा पुढे येतात आणि त्याच्यामुळे त्याही वेळेस आपल्याला त्याच्यातून उभारण्यासाठी, आपल्या व्यवसायाला उभारण्यासाठी, आपल्या बिझनेसला उभारण्यासाठी आपल्याला वित्ताचीही आवश्यकता ही असते. आणि ह्या आर्थिक जर आपण बघितलं तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाचीही गरज असते. आता आपण बघू 8वं म्हणजे जुने जे काही मालमत्ता असेल, असेट्स असेल ते बदलणे. यंत्रसंच व यंत्रसामग्री, प्लॅनेट्स अँड मशिनरी. यंत्रसंच म्हणजे काय की आपण बघता मोठमोठे प्लॅनेट्स असतात, कंपनीचे प्लॅनेट असतात आणि मशिनरीज म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे मशीन्स असतील. तर काळानुसार ती जुनी झाली की कालबाह्य होतात, म्हणजे ती खराब होतात किंवा ती वापरण्यायोग्य राहत नाही. काही कालावधीनंतर नवीन यंत्रसामग्री घेण्यासाठी निधीची आवश्यकता नसते आणि त्यासाठी आपल्याला सर्व करण्यासाठी आपल्याला काय असते, याची गरज असते. कशाची? वित्तीय व्यवस्थापनाची. आणि वित्तीय व्यवस्थापनाची आपल्याला त्यामध्ये सर्वांसाठी गरज असते. 9 म्हणजे लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते. भागधारकांना लाभांश तसेच कर्ज रोखेधारक व बँकांना व्याज देण्यासाठी वित्त व्यवस्था आवश्यक असते. यासाठी बी वित्त ही व्यवस्था आवश्यक असते. त्यानंतर 10वं म्हणजे विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. विविध जे काही कर असेल किंवा व शुल्क असेल ते भरण्यासाठी मदत करते. आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स, वस्तू व सेवा कर म्हणजे GST, गुड्स सर्व्हिस टॅक्स, त्यात आपण GST सुद्धा म्हणतो. तसेच नोंदणी अधिकाऱ्याला अदा करण्याचे शुल्क अशा प्रकारच्या कर व आकारणी भरण्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था मदत करते. म्हणजे काय, वेगवेगळे शुल्क असेल किंवा कर असेल, मग आयकर इन्कम टॅक्स असेल, त्यानंतर वस्तू सेवा कर असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असेल, तर यांच्यासाठी आपल्याला जे काही आर्थिक काय असते, संस्थात्मक वित्त व्यवस्थाची गरज असते. म्हणजे आपल्याला 10 जे काही महत्त्व आहेत याच्यासाठी कळलं की हे करण्यासाठी किंवा याच्यासाठी आपल्याला जे काही आहेत तर संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची गरज असते, त्याचे महत्त्व आहेत. म्हणून हे जे 10 महत्त्व आहेत हे महत्त्व आहेत त्याचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण आज समजून घेतलं की 10 महत्त्व म्हणजे आज आपण त्याचे पूर्ण महत्त्व समजून घेतलं. पुढं आपण भांडवल आवश्यकतांवर पुढचा येणारा पाठ आपण भांडवल आवश्यकता समजून घेऊ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक, नाही आवडला असेल डिसलाईक.